नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। निवडणूक बंदोबस्त आटपून घरी परतताना काळाचा घाला, होमगार्डच्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात। लोकशाहीचा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी घरदार सोडून कर्तव्यावर गेलेले होमगार्ड आज मृत्यूच्या दारातून परतले। पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक बंदोबस्तासाठी गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड निवडणूक संपल्यानंतर घरी परतत असतानाच त्यांच्या आनंदावर पाणी फेरणारी एक भयावह घटना घडली। माहूर उनकेश्वर मार्गावर आज दुपारी साधारण 2:10 सुमारास होमगार्डना घेऊन जाणारी खासगी ट्रॅव्हल्स अचानक रस्त्यालगत असलेल्या खोल खड्ड्यात कोसळली। काही क्षणातच आनंदाचा प्रवास वेदनांच्या किंकाळ्यामध्ये बदलला। खड्डे पडलेल्या अरुंद कलवट पुलाजवळ पुढे जाणाऱ्या कारनं अचानक वेग कमी केला। मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकानं जोरात ब्रेक मारताच वाहनावरील ताबा सुटला आणि 50 प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स सुमारे 15 फूट खोल खड्ड्यात उलटली। या ट्रॅव्हलमध्ये 48 होमगार्डसह 50 प्रवासी होते। अपघात इतका भीषण होता की अनेक जण एकमेकांवर कोसळले, काचेचे तुकडे उडाले आणि क्षणात संपूर्ण परिसर आक्रोशाने भरून गेला। या दुर्घटनेत सर्व प्रवासी जखमी झाले असून 3 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याचे फौजदार गंगाधर गायकवाड आणि पोलीस कर्मचारी मनीष ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली। स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केले। जखमींना उमरी इथं प्राथमिक उपचार देण्यात आले। या अपघातातील सर्वात हृदयद्रावक दृश्य म्हणजे सूरज गेडाम, वय वर्ष 32, राहणार परोटी, जिल्हा चंद्रपूर, हा ट्रॅव्हल्स खाली अडकलेला होता। वेदनांनी तो विहळत होता। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून फौजदार गायकवाड यांनी तात्काळ जेसीबी मागवून सूरजला बाहेर काढला। त्याची प्रकृती अंत्यवस्थ असल्यानं त्याला तातडीनं यवतमाळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। लोकशाहीसाठी सेवा बजावून घरी परतणाऱ्या या जवानांवर असा प्रसंग ओढवल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। कर्तव्यावरून परतणाऱ्या या होमगार्डच्या जखमा केवळ शरीरावरच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या मनावर उमटल्या। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।